नमस्कार, तालवी शो मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपी मध्ये आज आपण 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाचं वजन हे पटकन वाढवणारी, बाळाला गुटगुटीत आणि सुदृढ बनवणारी, अतिशय टेस्टी तेवढीच हेल्दी झटपट होणारी एक रेसिपी पाहणार आहोत। वळूया रेसिपीकडे। ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, ज्यामध्ये 4 काजू, 2-3 बदाम, त्याचबरोबर 3-4 पिस्ता आणि 2 अंजीर घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत थोडेसे काळे मनुके। इथे तुम्ही पिवळे मनुके वापरले तरीही चालतील। हे सगळे ड्रायफ्रूट तुम्हाला आता स्वच्छ पाण्याने व्यवस्थितरित्या धुवून घ्यायचे आहेत, ज्यामुळे यावरती काही एक्स्ट्रा डर्ट असेल तर ती निघून जाईल। आणि त्यानंतर आपल्याला हे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे थोडंसं पाणी घालून साधारणतः 5 ते 6 तासासाठी भिजत घालायचे आहेत। मी इथे ड्रायफ्रूट व्यवस्थित स्वच्छ धुतलेले आहेत। यामध्ये आता मी परत थोडंसं पाणी यामध्ये घालणार आहे आणि हे रात्रभर किंवा 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवणार आहे। यानंतर मी इकडे घेतलेली आहे 2 ते 3 चमचे मूग डाळ। या डाळीमध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून मी ते धुवून घेणार आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ही मूग डाळ व्यवस्थितरित्या धुवून घेऊन त्यानंतर एखाद्या सुती कपड्यावरती ही वाळवून घेऊ शकता। पण जर झटपट बनवायची असेल तर तुम्ही आहे अशी ही गरम कढईमध्ये थोडा वेळ रोस्ट करू शकता, अगदी लो फ्लेम वरती, जोपर्यंत ही जी डाळ आहे ही कडकडीत होणार नाही किंवा याचा जो ओलसरपणा आहे हा पूर्णतः जाणार नाही। ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची नाहीये, फक्त आपल्याला धुवायची आहे। तुम्ही ते पाहू शकता, डाळ अगदी फडफडीत किंवा मोकळी झालेली आहे, कडकडीत झालेली आहे, खळखळ असा आवाज येतो आहे, म्हणजे यामधला जो पाण्याचा अंश आहे हा पूर्णतः निघालेला आहे। यानंतर यामध्ये मी 2 चमचे घातलेले आहेत पोहे। पोहे हे बाळासाठी खूप जास्त फायदेशीर असतात। यामध्ये भरपूर असं आयरन असतं, ज्यामुळे बाळाचं वजन आणि भूक वाढायला मदत होते। हे सुद्धा आपल्याला डाळीसोबत थोडा वेळ, जोपर्यंत हे हाताने व्यवस्थित तुटत नाही तोपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे हे थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर हे मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता। तुम्ही ते पाहू शकता, पोहे आपले पटकन तुटत आहेत, म्हणजे हे सुद्धा खूप छान पद्धतीने भाजले गेलेले आहेत। यानंतर आपल्याला हे मिक्सर जार मध्ये घालून याची फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे। बाळ जर मोठं असेल तर तुम्हाला थोडंसं कोर्स टेक्स्चर ठेवायचं आहे, जेणेकरून बाळ हे व्यवस्थित खाईल। ही रेसिपी तुम्ही अगदी 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळापासून ते मोठी जी मुलं आहेत 5-6 वर्षाची त्या मुलांना सुद्धा देऊ शकता। तेवढीच हेल्दी आणि तेवढीच टेस्टी बनते, बाळ अगदी आवडीने खातो। ही पावडर तुम्ही साधारणतः 1 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता। इकडे आपले ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भिजलेले आहेत। यामध्ये जे बदाम आहेत त्या बदामाची वरची सालं तुम्हाला काढून घ्यायची आहेत। तिन्ही बदामाची मी वरची सालं काढून घेतलेली आहेत आणि हे सगळे ड्रायफ्रूट पाण्यासहित आपल्याला ब्लेंडर जार मध्ये घालून याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। हे जे यामध्ये घातलेले ड्रायफ्रुट्स आहेत किंवा अंजीर आहे, यामुळे ही गोडसर अशी पेस्ट बनते, ज्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा साखर किंवा गुळ ऍड करण्याची गरज पडत नाही। आता पाहूया की आपण हे कसं बनवायचं आहे। हे बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये अर्धा कप असं दूध घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर हे पाण्यामध्ये सुद्धा बनवू शकता आणि यामध्ये थंड दुधामध्ये तुम्हाला 1 ते 2 चमचे तुमच्या गरजेनुसार ही पावडर ऍड करायची आहे आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही शिजवून घ्यायची आहे साधारणतः 1 मिनिटापर्यंत, अगदी लो फ्लेम वरती। थंड दुधामध्ये ही पावडर मिक्स केल्यामुळे याच्या गुठळ्या बनत नाहीत आणि हे व्यवस्थित असं स्मूथ टेक्स्चर याला यायला मदत होते। यानंतर आपण जी ड्रायफ्रूट पावडरची पेस्ट बनवलेली होती ती सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ही पेस्ट सुद्धा मिक्स व्यवस्थित करून तुम्हाला साधारणतः 3 ते 5 मिनिटापर्यंत, जोपर्यंत याचा एक घट्टसर असं टेक्स्चर बनत नाही, व्यवस्थित हे शिजत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायची आहे, अगदी लो फ्लेम वरती, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। सतत हलवत तुम्हाला ही जी खीर आहे ही बनवायची आहे। यामध्ये घातलेले ड्रायफ्रुट्समुळे याला एक खूप छान अशी टेस्ट येते, शिवाय याचा हेल्दीनेस सुद्धा वाढायला मदत होते। तुम्ही ते पाहू शकता, आपली जी खीर आहे ही व्यवस्थितरित्या घट्टसर अशी झालेली आहे, छान अशी शिजलेली आहे। जर बाळाला एक्स्ट्रा गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी गुळ पावडर ऍड करू शकता अगदी शेवटी आणि ती व्यवस्थितरित्या मिक्स करू शकता, ज्यामुळे याचा गोडवा आणखी थोडा वाढेल आणि बाळ हा व्यवस्थित खायला सुद्धा मदत होईल। हलकसं कोमट असताना तुम्हाला हे बाळाला सर्व करायचं आहे। शक्यतो हे सकाळी ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही बाळाला देत असाल तर ते बाळासाठी जास्त फायदेशीर होईल। याचा बलवर्धकपणा आणखी वाढवण्यासाठी मी यामध्ये थोडंसं तूप सुद्धा ऍड केलेलं आहे। मी इथे म्हशीचं 1 चमचा तूप ऍड केलेलं आहे। तुम्ही हवं तर गाईचं तूप सुद्धा यामध्ये घालू शकता, ज्यामुळे याचा फ्लेवरही वाढेल आणि हेल्दीनेस ही आणखी वाढायला मदत होईल आणि मुलं हे आवडीने खातील। तर अशी ही वेट गेनिंग खीर बाळाला जरूर द्या आणि कशी झाली ते सांगायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। बाय बाय, सी यू सून विथ न्यू